कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं झालं सगळीकडे जाते। लक्ष्मी, ज्या अनाथ आश्रमात जयंत लहानाचा मोठा झाला ना, तिकडे मी जाऊन आलो। तिकडच्या संचालकांना भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि ते सांगत होते की फार गुणी मुलगा आहे आणि इतका हुशार आहे, म्हणजे लहानपणापासूनच खूप हुशार आहे तो। आणि हे जे काही मिळवलंय ना, ते त्यानं स्वबळावर मिळवलेलं आहे। आणि इतका पैसा आहे, इतका श्रीमंत आहे तो, पण त्यानं माणुसकी सोडली नाहीये। अगं खूप कौतुक करत होते ते त्याचं। अहो, जे तुम्ही सांगताय ना, हरीश आणि संतोष पण अगदी तेच सांगताय। हो ना लक्ष्मी, आता तू सांग तुझं काय म्हणणं आहे। जर तू होकार दिलास ना, तरच आपण पुढे जाऊ। हो, असं काय करताय? आता तुम्हा तिघांचंही एकच मत पडतंय, मग मी कशाला हरकत घेईन? मुलगा चांगला असेल तर आपल्याला आणखीन काय हवंय? सासूबाई, आपण जयंतरावांना घरी बोलवूया, म्हणजे लग्नाची बोलणी करता येईल। जानू, ए जानू, अगं लवकर बाहेर ये। जानू, काय ग आजी, किती ओरडतीयस? तुझा आवाज आहे की लाऊडस्पीकर? हे बघ, आता मी काय सांगते ते नीट ऐक। तो जयंत आला होता ना आपल्या घरी तुला मागणी घालायला, तो आपल्या घरातल्या सगळ्यांना आवडलाय। आता तू सांग, तुला कसा वाटला तो मुलगा? जानू, आम्हाला सगळ्यांना तो मुलगा चांगला वाटतोय, पण जर तो तुलाही आवडला असेल तरच आपण पुढची बोलणी करूया। बाबा, मी आत्ताच काही नाही सांगू शकत। मला या विषयावर विचार करायला थोडा वेळ हवा आहे। अगं जानू, आत्ताच त्या सगळ्या तू त्या मुलाची चौकशी करायला वेळ घेतलास ना, मग आता तसाच वेळ मला हवा आहे, प्लीज। अगं जानू, ऐक। मी अहो, जानूचं म्हणणं अगदी बरोबर आहे। अहो पण अगं, तिला विचार करायला थोडा वेळ हवा आहे आणि मला वाटतं आपण तो तिला द्यायला पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।